हॅलो फ्रेंड्स, केम लर्निंग चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण काही अमाइन्सच्या रिएक्शन्स बघितल्या. या एपिसोडमध्ये आपण अमाइन्सच्या अजून काही रिएक्शन्स डिस्कस करणार आहे. हा एक छोटेखानी व्हिडिओ मी करतोय ज्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या रिएक्शन्स अमाइन्सच्या ज्या डिस्टिंग्विशिंग रिएक्शन्स म्हणून ओळखल्या जातात ते आपण डिस्कस करणार आहे. सो आपण सुरुवात करूया कार्बिल अमाइन टेस्ट पासून. ओके, कार्बिल अमाइन टेस्ट और रिएक्शन यू कॅन से. कधी कधी याला जेव्हा लॅबोरेटरीमध्ये आपण टेस्ट करतो कंपाऊंड तेव्हा टेस्ट म्हणतो आपण. सो कार्बिल अमाइन रिएक्शन और कार्बिल अमाइन टेस्ट असं सुद्धा याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो कार्बिल अमाइन टेस्ट किंवा कार्बिल अमाइन रिएक्शन आपल्याला शिकायचे. व्हॉट इज दिस? व्हेनेवर ए प्रायमरी अमाइन, एनी प्रायमरी अमाइन इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म CHCl3 and thrice KOH. When a primary amine is treated with chloroform and thrice KOH, it gives what it gives? It gives CH3NC plus KCl, thrice KCl plus water H2O. काय मिळालं आपल्याला बघा. प्रायमरी अमाइन व्हेन ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म, CHCl3 म्हणजे काय? क्लोरोफॉर्म. प्रायमरी अमाइन व्हेन ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म and KOH in presence of KOH as a basic medium, you will get here CH3NC. What is this CH3NC? CH3NC म्हणजे मिथिल आयसोसायनाइड. बघा, C ट्रिपल बॉन्ड N असा जर फंक्शनल ग्रुप असेल आणि त्याला अल्किल ग्रुप अटॅच असेल त्याला आपण काय म्हणतो? सायनाइड, CYANIDE किंवा नायट्राइल म्हणतो. बरोबर ना? नायट्राइल काय म्हणतो आपण? सायनाइड किंवा नायट्राइल म्हणतो. मग असं जर असेल उलट याच्या N ट्रिपल बॉन्ड C असं जेव्हा असतं त्यावेळेला आपण याला आयसोसायनाइड काय म्हणतो आपण? आयसो CYANIDE किंवा आयसोनायट्राइल NITRILE काय म्हणायचं? आयसोनायट्राइल. सो C ट्रिपल बॉन्ड N म्हणजे आयसोसायनाइड किंवा नायट्राइल आणि C ट्रिपल बॉन्ड NC म्हणजे काय? आयसोसायनाइड किंवा आयसोनायट्राइल. आपल्याला या कार्बिल अमाइन रिएक्शन मध्ये काय मिळतं? सायनाइडच्या ऐवजी काय मिळतो आपल्याला? आयसोसायनाइड ऍज अ प्रोडक्ट म्हणून मिळतो. सो दिस इज व्हॉट डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर प्रायमरी अमाइन्स. काय म्हणायचं याला? डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर प्रायमरी अमाइन्स. दिस रिएक्शन इज गिव्हन बाय प्रायमरी अमाइन्स ओनली. The reaction is not given by secondary or tertiary amine. So whenever you want to distinguish between primary and other amines, other means secondary or tertiary, जर तुम्हाला डिस्टिंग्विश करायचे, तुम्हाला एखादं सॅम्पल दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं ओळखा याच्यात प्रायमरी अमाइन आहे किंवा सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन आहे, तर कसं ओळखणार? यू शुड परफॉर्म दिस कार्बिल अमाइन टेस्ट. ओके. सो कार्बिल अमाइन टेस्ट परफॉर्म केल्यानंतर जर तुम्हाला या टाईपचा कंपाऊंड मिळाला, आयसोसायनाइड टाईपचा कंपाऊंड मिळाला, आयसोनायट्राइल टाईपचा कंपाऊंड मिळाला, हा जर फंक्शनल ग्रुप प्रिपेअर झाला तर तुम्ही काय म्हणणार? द गिव्हन कंपाऊंड इज प्रायमरी अमिनो कंपाऊंड. जर असं मिळालं नाही तुम्हाला तर काय म्हणणार तुम्ही? द गिव्हन कंपाऊंड मे बी सेकंडरी और टर्शरी अमाइन. सो दिस इज पेक्युलियर टेस्ट फॉर द प्रायमरी अमाइन, प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अमिनो फंक्शनल ग्रुप दॅट इज NH2 फंक्शनल ग्रुप. बरोबर. हे काय बरं असं नाहीये की अलिफॅटिक अमाइन्सच्या बाबतीतच खरंय, अरोमॅटिक अमाइन्सला सुद्धा हे लागू आहे. अरोमॅटिक अमाइन्स मध्ये ऍनिलीन मध्ये सुद्धा आपल्याला ही टेस्ट घेता येऊ शकते. NH2 प्लस CHCl3 अगेन क्लोरोफॉर्म प्लस KOH, यू विल गेट हियर NC isocyanide, phenyl isocyanide you will get here. So in such cases, whenever you want to detect or differentiate between primary and other amines, you can perform this carbyl amine test or carbyl amine reaction. Okay. Now we will go towards second reaction for today's episode that is reaction with nitrous acid. Reaction with nitrous acid, NITROUS, nitrous acid. What is this nitrous acid? Reaction with nitrous acid. Nitrous acid म्हणजे काय? एक लक्षात घ्या, HNO3 हा जर असेल तर याला आपण नायट्रिक ऍसिड असं म्हणतो. काय म्हणतो? नायट्रिक ऍसिड. आणि HNO2 जर असेल, HNO2
तर याला आपण नायट्रस ऍसिड असं म्हणायचं. काय म्हणायचं? नायट्रस ऍसिड. सो HNO3 is called nitric acid, HNO2 is called nitrous acid. So we are performing the reaction with this nitrous acid, HNO2. ओके. आता हा HNO2 आणायचा कुठनं? जसं नायट्रिक ऍसिड लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर्ड असतो, लॅबोरेटरीमध्ये आपण स्टोअर करतो नायट्रिक ऍसिड HNO3, तसा HNO2 आपण स्टोअर नाही करू शकत, बिकॉज इट इज व्हेरी not stable to the moisture. HNO2 is not stable as good as HNO3. HNO3 जसा स्टेबल आहे तसा HNO2 हा स्टेबल नाहीये. त्यामुळे जेव्हा तुम्हाला HNO2 रिएक्शन मध्ये आणायचा असेल त्यावेळेला तो आपण इन सिटू प्रिपेअर करतो. कसा प्रिपेअर करतो? इन सिटू. या इन सिटू या शब्दाचा काय अर्थ होतो? दिस इज हॅव्हिंग द मिनिंग विदिन द कोर्स ऑफ रिएक्शन, WITHIN, विदिन द COURSE, कोर्स ऑफ रिएक्शन. काय म्हटलं इथं? विदिन द कोर्स ऑफ रिएक्शन, म्हणजे रिएक्शन चालू असताना तो तुम्ही प्रिपेअर करायचा. कसा प्रिपेअर करायचा? हा HNO2 तयार कसा होतो? HNO2 इज प्रिपेअर्ड बाय द रिएक्शन ऑफ NaNO2 प्लस HCl, NaNO2 प्लस HCl at 0 to 5 degree Celsius temperature. किती? 0 to 5 degree Celsius temperature. This is called diazotizing mixture. Diazotization mixture. Azotization mixture. काय म्हणायचं याला? डायझोटायझेशन मिक्सचर किंवा डायझोटायझेशन रिएक्शन. थोडक्यात काय तर प्रायमरी अमाइन जर इथं प्रेझेंट असेल तर आपण NaNO2 आणि HCl वापरून HNO2 जनरेट करतो आणि त्याच्यातनं जो आपल्याला कंपाऊंड मिळतो, अमोनियम सॉल्ट मिळतो, त्याला आपण काय म्हणतो? डायझोनियम सॉल्ट मिळतो, त्याला आपण म्हणतो डायझोटायझेशन रिएक्शन. आपण एक एक एक्झाम्पल बघू. आपण प्रायमरी अमाइन सोबत सुरुवातीला काय रिएक्शन होते? प्रत्येक ठिकाणी प्रायमरी अमाइन सोबत वेगळा प्रोडक्ट मिळतो HNO2 चा. HNO2 रिएक्ट केला सेकंडरी अमाइन सोबत तर वेगळा प्रोडक्ट मिळतो आणि टर्शरी अमाइन सोबत रिएक्ट केला तर वेगळा प्रोडक्ट मिळतो. आपण तिन्हीचे एक एक एक्झाम्पल स्टडी करूया. ठीक आहे. सुरुवातीला आपण प्रायमरी अमाइन घेऊ. RNH2 घेण्याच्या ऐवजी आपण एखादं एक्झाम्पल घेऊ, लाईक C2H5NH2. कशासोबत रिएक्शन करायची आपल्याला? HNO2 सोबत. बरोबर. हा HNO2 आणायचा कुठून? तर तो यांच्या रिएक्शन मधून जनरेट होतो. NaNO2 प्लस HCl ऍट 0 to 5 degree Celsius टेम्परेचर. ही महत्वाची कंडिशन आहे बरं का. NaNO2 आणि HCl जेव्हा आपण एकत्र करतो तर तिथनं HNO2 जनरेट होतो आणि तुम्हाला या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. 0 to 5 degree Celsius टेम्परेचरला ही रिएक्शन परफॉर्म करायची, नाहीतर काही वेळेला रिएक्शन मिक्सचर बंप होण्याची शक्यता असते. टेम्परेचर जर वाढलं या रिएक्शन मिक्सचर मध्ये तर नायट्रस ऍसिड हा बंप होण्याची शक्यता असते. सो असं होऊ नये म्हणून ही रिएक्शन आपण कोल्ड मिक्सचर मध्ये करतो, आईस मध्ये करतो. 0 to 5 degree Celsius टेम्परेचर आपण मेंटेन करतो. ठीक आहे. सो C2H5NH2 आपल्याला इथे NaNO2 सोबत NaNO2 प्लस HCl वापरून आपण HNO2 इन सिटू जनरेट केलाय. तो HNO2 या प्रायमरी अमाइन सोबत रिएक्ट होतो आणि इथे आपल्याला प्रोडक्ट म्हणून मिळतो अशा टाइपचा कंपाऊंड C2H5N triple bond N, positive charge, and Cl negative. What it is? This functional group is called as diazonium salt. काय म्हणायचं याला? डायअझोनियम सॉल्ट. या फंक्शनल ग्रुपला N पॉझिटिव्ह ट्रिपल बॉन्ड NCl मायनस किंवा कुठलाही एनाइन याच्यासोबत असू शकतो. Cl मायनस असू दे, जर आता HCl असेल तर Cl मायनस येईल किंवा NO2 मायनस असेल तर NO2 मायनस असू शकेल. व्हॉट एव्हर इट मे बी. एनाइन कुठला आहे तो सध्या इथे महत्वाचा नाहीये. ठीक आहे. HNO3 घेतला तर NO3 मायनस येऊ शकतो. ऍसिड जो वापरूला पण तो एनाइन इथे प्रेझेंट असू शकतो. सो या ठिकाणी प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन केली आपण. दिस इज प्रायमरी अमाइन आणि प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला? डायअझोनियम सॉल्ट हा प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे. आता आपण बरं ही रिएक्शन फक्त अलिफॅटिक अमाइन सोबतच होते का? असं काही नाही. इट कॅन हॅपन विथ aromatic amine also, like this. If you are taking the aromatic amine like aniline,
ॲनिलीन घेतला तुम्ही तर इथे सुद्धा काय येईल, ॲनिलीन. सो डायझोनियम सॉल्ट ऑफ ॲनिलीन. अँड दिस इज फेमस रिएक्शन अमंग द डाय इंडस्ट्री. डाय इंडस्ट्री मधली ही फेमस रिएक्शन आहे, कारण याच डायझोटायझेशन रिएक्शन, या रिएक्शनचं नाव काय सांगायचं, डायझोटायझेशन. काय सांगायचं नाव, डायझोटायझेशन रिएक्शन. दिस इज व्हेरी फेमस रिएक्शन अमंग द डायज इंडस्ट्री. डाय ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाय तयार करतात ना, त्यात ही डायझोनियम सॉल्टची रिएक्शन किंवा डायझोटायझेशन रिएक्शन फ्रिक्वेंटली वापरली जाते. बऱ्याचशा डाईज मध्ये N डबल बॉन्ड N फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतो. सो तो प्रिपेअर कसा करतात, तर या डायझोटायझेशन रिएक्शन मधनं प्रिपेअर केला जातो. ठीक आहे. सो डायझोटायझेशन रिएक्शन विथ प्रायमरी अमाइन इज ऑप्टेन. आता आपण पुढे येऊ, सेकंडरी अमाइन सोबत HNO2 ची काय रिएक्शन होते, काय रिएक्शन होते बघूया. ठीक आहे. सेकंडरी अमाइन, तर सेकंडरी अमाइन म्हटलं तर आपण CH3NH आणि CH3, दिस इज सेकंडरी अमाइन. दोन अल्किल ग्रुप अटॅच आहेत. इथे HNO2 ला लिहिताना आपण काय लिहूया, OHN डबल बॉन्ड O असं लिहू आपण. ठीक आहे. OHN डबल बॉन्ड O आपण लिहिलंय HNO2, HNO2 बरोबर, पण लिहिताना फक्त त्याला आपण HNO2 या फॉर्म मध्ये लिहिलं. काय होतं, इथनं कंडेन्सेशन झालं, H प्लस अमाइन्स मधला इथला OH मायनस H2O निघून गेला, H2O बाहेर पडला. काय शिल्लक राहील, शिल्लक काय राहतं, CH3N CH3 याला अटॅच काय होईल, हा N डबल बॉन्ड O जो शिल्लक राहिलाय तो अटॅच होतो, N डबल बॉन्ड O. N डबल बॉन्ड O हा नायट्रोजनला अटॅच झालाय. दिस सिंपल N डबल बॉन्ड O इज नोन ॲज नायट्रोसो. याला काय म्हणायचं, नुसता N डबल बॉन्ड O जर असेल तर याला म्हणतो आपण नायट्रोसो. काय म्हणायचं, नायट्रोसो. आणि हा नायट्रोसो फंक्शनल ग्रुप कुठे अटॅच आहे, नायट्रोजनला अटॅच आहे. सो धिस कंपाऊंड इज नोन ॲज N नायट्रोसो. नायट्रोसो डायमिथिल अमाइन. N नायट्रोसो डायमिथिल अमाइन. N नायट्रोसो का, नायट्रोसो म्हणजे N डबल बॉन्ड O फंक्शनल ग्रुप, आणि हा नायट्रोसो जर नायट्रोजनला अटॅच असेल तर त्या टाईपच्या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतो आपण, N नायट्रोसो कंपाऊंड असं म्हणतो. ठीक आहे. आता ही झाली सेकंडरी अमाइन सोबत रिएक्शन, बरोबर, सेकंडरी अमाइन सोबतची रिएक्शन. तर सेकंडरी अमाइन सोबत आपण जर HNO2 ची रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळतो, N नायट्रोसो कंपाऊंड मिळतो. फर्स्ट प्रायमरी अमाइन सोबत रिएक्शन केली तर आपल्याला डायझोनियम सॉल्ट मिळाला. सेकंडरी अमाइन सोबत रिएक्शन केली आपण तर काय मिळालं आपल्याला, N नायट्रोसो कंपाऊंड मिळाला. आता आपण टर्शरी अमाइन सोबत काय रिएक्शन होते बघू. टर्शरी अमाइन्स मध्ये दिस इज CH3 नायट्रोजन, CH3 प्लस HNO2. परत हा HNO2 कुठनं आला हे कायम लक्षात ठेवायचं. HCl प्लस NaNO2 यांची रिएक्शन केली, NaNO2, सोडियम नायट्राइट प्लस HCl याची रिएक्शन केली, आणि 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण ही रिएक्शन केली. HNO2 त्यातनं इन सिटू जनरेट झाला आणि तो याच्यासोबत रिएक्ट होता. आता हा बेस आहे, हा HNO2 हा नायट्रस ऍसिड म्हटलंय आपण त्याला. सो ऍसिड आहे, हा H प्लस द्यायचं काम करतो, आणि इथं आपल्याला मिळतो CH3 टेकन थ्राइस N, काय यानं H प्लस दिला याला, सो H येऊन अटॅच झाला आणि इथे येतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा NO2 मायनस या अमोनियम सॉल्टच्या असोसिएशन मध्ये राहतो. सो इथं काय मिळतो आपल्याला, नायट्रस अमोनियम सॉल्ट असा मिळतो आपल्याला. ठीक आहे. सो टर्शरी अमाइन सोबत रिएक्शन केल्यानंतर नायट्रस अमोनियम सॉल्ट आपल्याला ऍज अ प्रॉडक्ट म्हणून मिळाला. आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या, 3 ठिकाणी आपण रिएक्शन केली, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. प्रायमरी अमाइन्स मध्ये आपण रिएक्शन केली त्यावेळेला काय मिळालं आपल्याला, डायझोटायझेशन रिएक्शन बघायला मिळाली, डायझोनियम सॉल्ट ऍज अ प्रॉडक्ट म्हणून तयार झाला. सेकंडरी अमाइन सोबत आपण रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळालं, N नायट्रोसो कंपाऊंड ऍज अ प्रॉडक्ट म्हणून मिळाला. आणि टर्शरी अमाइन सोबत रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळालं, नायट्रस अमोनियम सॉल्ट मिळालं.
या तीनही टेस्ट डिस्टिंग्विशिंग टेस्ट म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो. व्हेनेवर यू आर हॅव्हिंग प्रायमरी अमाइन, डायझोटायझेशन रिएक्शन विल टेक्स प्लेस. व्हेनेवर यू आर हॅव्हिंग सेकंडरी अमाइन, you will get oily yellow colored liquid for the production of N-nitroso compound. And whenever you will have the tertiary amine, again you will have the water soluble salt formation. असं नायट्रोजन वर पॉझिटिव्ह चार्ज आहे, NO2 मायनस वर निगेटिव्ह चार्ज आहे. सो इथे परत काय होईल, सॉल्ट फॉर्मेशन होईल आणि वॉटर सोल्युबल कंपाऊंड इथे तयार झालेलं बघायला मिळेल. सो अशा पद्धतीनं नायट्रस ऍसिड सोबत रिएक्शन केल्यानंतर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स हे तीन वेगवेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. सो आज इथं आपण या एपिसोडमध्ये थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, यातल्या रिएक्शन्स तुम्हाला समजल्या, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.